न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. चांदवड तालुक्यातील भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या दर्शनी फलकावर फलक रेखाटन करून माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन येथील कला शिक्षक देव हिरे यांनी. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रमाई भीमराव आंबेडकर जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात बिकट परिस्थितीत कणखरपणे साथ देणारी माऊली म्हणजे रमाई. अन्याय व संघर्षाच्या काळात हवे ते काम करून बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करणारी सावली म्हणजे रमाई. बाबासाहेबांना डॉक्टर बनवण्यास भक्कम साथ देणारी माई म्हणजे रमाई. जसे अंधकार दूर करण्यास समय, तसे संघर्षात बाबासाहेबांची अतूट साथ म्हणजे आई रमाई. सेवा, त्याग, बलिदान करणाऱ्या बाबासाहेबांच्या या त्यागवंती सावलीस फलक रेखाटून विनम्र अभिवादन. देव हिरे कला शिक्षक. शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. BBS न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास आलेल्या 2 हल्लेखोरांनी एका बिल्डरच्या घरावर गोळीबार केला आहे. या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजेला त्याच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र भल्या पहाटे अशा प्रकारे गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या गोळीबाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ 2 तरुण शुक्रवारी पहाटे 4 वाजेला बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता. दरम्यान एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेने गोळीबार केला, तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली. गोळीबार गेल्या प्रकरणी आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. BBS न्यूज साठी प्रतिनिधी बंटी आढाव, नाशिक. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन,
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका। जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। माघीवारी अर्थात जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने केली। तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मातोश्री रमाई जयंती निमित्त सोलापुरात दीपोत्सव। RS मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले। मागच्या 3 वर्षापासून सोलापुरात हा दीपोत्सव साजरा केला जातोय। माता रमाई यांच्या त्यागाला आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी एक दिवा त्यागाचा या उपक्रमांतर्गत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये सोलापूर शहरातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दीपोत्सवामुळे उजळून गेल्याचं चित्र दिसून आले। ठीक आहे बॉस, आज दीपोत्सव जो आहे तो माता रमाई जयंती निमित्त गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतोय। काय यामागचा उद्देश आहे? कशा प्रकारे हा दीपोत्सव असतो? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आज जो आपण हा दीपोत्सव साजरा करतो, गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो RS मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने।
ह्या आर्य संस्थेच्या माध्यमातून एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो. माता रमाईंनी जो त्याग केलेला आहे तो या पृथ्वीतलावरील आमच्या बघण्यात तर कोणत्या देखील महिलेने इतका त्याग केला नसेल एखाद्या महापुरुषांसाठी. बाबासाहेब जे आज घडलेले आहेत ते सर्वस्व माता रमाईंच्या त्यागामुळे घडलेले आहे आमचं मत आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे स्वतःचे मुलं एक्सपायर झाले तरी देखील माता रमाईने त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांना ते कळवलं नाही. आणि बाबासाहेबांना इतकं दुःख झालं की रमाई मला तुम्ही कळवलं नसतं. त्यावेळेस रमाईने सांगितले बाबासाहेब आज आपला एक मुलगा गेला पण तुम्ही अशा हजारो करोडो मुलांसाठी तुम्ही शिक्षण घेताय, तुम्ही एवढा अभ्यास करताय, त्याच्यामुळे आपला एक मुलगा इतर बेहत्तर, पण तुम्ही आपली चळवळीसाठी बाबासाहेबाच्या विचाराला स्वाधीन राहून माता रमाईनं जो त्याग केलेला आहे त्यांचा भरपाई म्हणून एक उतरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही दीपोत्सव साजरा करत असतो. साधारणतः किती वर्षापासून हा दीपोत्सव साजरा? हा गेल्या यंदाचं हे 3रं वर्ष आहे दीपोत्सवाचं. आणि आपण बघू शकता या ठिकाणी सर्व आमच्या सोलापूर शहरातील समाज बांधव असतील, सोलापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य नागरिक, माता भगिनी हे या ठिकाणी या दीपोत्सवामध्ये इच्छेनं भाग घेत असतात. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. माघी एकादशीसाठी पंढरीत लाखो भाविकांची मंदी आळी. माघी एकादशीच्या अनुप्यम सोहळ्यासाठी पंढरपुरात 4 लाख भाविकांची मंदिआळी जमली आहे. पहाटेच्या विठ्ठलाच्या नित्य महापूजेने एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. संपूर्ण मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्गाने चंद्रभागेचे वाळवंट हे भक्तांच्या गर्दीने फुलले आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी तब्बल 12 तास लागत आहेत. हरिनामाच्या जयघोषात माघीचा सोहळा संपन्न होतोय. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. सूर आणि ताल यांचा अनोखा आनंद उत्सव. ठाण्यात स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आनंद उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमाचे 3रं वर्ष असून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडत आहे. आजचा कार्यक्रम 2रा दिवस असून पद्मश्री सुरेश वाडकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासोबतच निधी प्रमुख, कथक नृत्य ओमकार प्रभू घाटे यांना देखील सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत, सचिव संजय मोरे, मुंबई पोलीस आयुक्त फणसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव,
दिग्दर्शक मंगेश देसाई आणि सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडली। या कार्यक्रमात यांच्या सदाबहार गीतांचा संगीत संध्या सुरश्री कार्यक्रम पार पडला। दूरदर्शनची क्रेडिट आर्टिस्ट आणि यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मिळालेली, असंख्य पुरस्कार मिळवलेली, तसंच लंडन, इस्रायल अशा विविध देशांमध्ये जिने कथकचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि संजय लीला बन्सालीच्या हिरामंडी या वेब सिरीजची कोरिओग्राफर सुद्धा ती आहे। तिचा आपण सन्मान करूया। मी आपल्या महाराष्ट्र जोरदार टाळ्या वाजवून आपण निधीचं कौतुक करूया। आपल्या ठाण्याचीच आहे निधी आणि कथक नृत्यासारख्या शास्त्रीय कलेमध्ये पारंगत आहे आणि ती कला वारसाने पुढे घेऊन जाते। यानंतर यंदा यावर्षीचे दुसरे मानकरी या पुरस्कारावरती यावं। सध्या ठाण्यामधील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण ओंकारचं चालू आहे आणि त्याचबरोबर सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकातून तो प्रमुख भूमिका साकारतोय आणि अनेक पुरस्कार ओंकारला मिळालेले आहेत। जोरदार टाळ्या या ओंकारसाठी आपल्याला झाल्या पाहिजेत। मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांनी आपण त्याला प्रोत्साहन देऊया आणि त्याचं अभिनंदनही करूया। मंडळी, तुम्हाला खरंच सांगतो, गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक जर का तुम्ही बघितलं नसेल, अर्थात त्यामध्ये परम आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझे प्रिय मित्र एकनाथरावजी शिंदे, आणखी एक जवळचे मित्र उदयजी आणि मंचावर प्रतिष्ठित मंडळी, सगळ्यांना माझा नमस्कार। आणि माझे रसिक माईबाप आहे की शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांच्या हस्ते स्वर सरस्वती महालताबाई मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच हस्ते मला मिळाला आहे आणि आज आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद भैया, खूप प्रेम होतं त्यांचं माझं, त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळतो आहे। मी संस्थेचा खूप आभारी आहे। आज मला विशेष जास्त आनंद वाटतोय की मी येऊ शकलो आज या कार्यक्रमाला। माझी जरा तब्येत नरम असल्यामुळं, पण मला हा आजचा सोहळा चुकवायचा नव्हता, तर मी संस्थेचा पुन्हा एकदा आभारी आहे। असंच प्रेम आशीर्वाद मी जोपर्यंत या आयुष्यात आहे तोपर्यंत सगळ्यांचा मिळत राहो। या उच्च Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत 2000 विद्यार्थ्यांनी घातले 108 सूर्य नमस्कार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडीत माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी विशेष कार्यक्रमाचे 8 फेब्रुवारी सकाळी आयोजन करून साजरा केला। यामध्ये कामातघर परिसरातील 20 शाळांमधील 1750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 108 सूर्य नमस्कार घालत हा वाढदिवस साजरा केला आहे। विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे। यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात
शहरातील 21 खासगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी पतंजली संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो, संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल, दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात। हो, हे अगदी खरे आहे। मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल। तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात। याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे। तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते, जीवन द्यायचं की त्याला मारायचं। तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे, उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत, असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे। आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त, दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद। APMC बाजारात टोमॅटोचे दर घसरल्याने ग्राहकांचा कमी प्रतिसाद। सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतमालावर होत असतो, याचाच परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे। सध्या APMC बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु टोमॅटो विकत घेण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे। त्यामुळे टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये किलोवर आले आहेत। दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। तसेच मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात येत असून ग्राहक नसल्यामुळे व्यापारी, शेतकरी, दलाल यापैकी कोणालाही फायदा होत नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। पुढील काही दिवसात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे।
टमाटर का भाव क्या चल रहा है? टमाटर का भाव गिर गया अभी 8 रुपया 10 रुपये होता है। तो क्यों गिर गया भाव? जब खेती में माल रहेगा तो गिरेगा ही। मंडी बाजार है, ग्राहक नहीं है, मंडी ग्राहक नहीं है, बाहर धंधा नहीं लग रहा है, रोड पे धंधा नहीं लगने देते, इसके लिए बाजार गिर गया है। पहले वही जैसा मंडी देखो, जैसा रेट रहता है वैसा चलता है, जो हिसाब से माल आता है वही हिसाब से मंडी चलती है। अभी माल गिराक नहीं, गिराक देखो ना मंडी में गिराक कहाँ है। अभी भैया 10 रुपया 12 रुपया 14 रुपया जैसा माल है वैसा दाम है मंडी में। कम ज्यादा होएगा तो बाजार बढ़ेगा। अभी ना इसमें खेती वाले कुछ कमा रहे, ना दलाल कमा रहे, ना जो बेचने वाले। आपका नाम आपका? मेरा नाम राम है। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.